तुम्हाला विशाल कोटियांची स्टोरी माहीत आहे का? एका दगडी चाळीत जन्मलेला मुलगा. 12 वर्षाचा असताना सलमान खानच्या फिल्म्सची ब्लॅक तिकीटं विकून शाळेची फी भरायचा. आणि आज तो बिग बॉस मराठीचा मास्टर माइंड. हा आहे विशाल कोटियन. त्याची खरी कहाणी ऐकून तुमचे डोळे पाणावतील. 1980 मध्ये मुंबईच्या वरळी दगडी चाळीत जन्म. घरात इतकी गरिबी की आई कधीकधी उपाशी राहून विशालला शाळेत पाठवायची. लहानपणी तो वर्तमानपत्र विकायचा, हॉटेलमध्ये टेबल साफ करायचा. पण त्याने हार मानली नाही. MBA पूर्ण केलं. 18 वर्षाचा असताना तो मॉडेलिंग कॉन्टेस्ट जिंकला. 20 वर्ष कडवा संघर्ष. लोक त्याच्यावर हसायचे, पण विशालने स्वप्न सोडलं नाही. मग 2014 मध्ये पहिली मोठी संधी मिळाली टीव्हीवर. हर मुश्किल का हल अकबर बिरबलमध्ये बिरबलची भूमिका. तिथून लोकांनी त्याची बुद्धिमत्ता आणि कॉमिक टायमिंग नोटीस केली. कल्पना करा, ब्लॅक तिकीट विकणारा मुलगा स्वतः टीव्हीचा किंग झाला. नंतर तो दिसला देवन के देव महादेव आणि इतर मालिकांमध्ये काम करू लागला. पण खरी गेम चेंज झाली जेव्हा तो पोहोचला बिग बॉस 15 मध्ये. तिथे त्याने स्वतःला मास्टर माइंड म्हणून ब्रँड केलं. काहींना तो स्मार्ट वाटला, काहींना ओव्हर कॉन्फिडंट, पण एक गोष्ट नक्की, तो कधी इन्व्हिजिबल झाला नाही. विशाल कोटियन बिग बॉस मराठीच्या घरात आला तेव्हा तो आधीच बिग बॉस हिंदीचा अनुभव घेऊन आलेला खेळाडू होता. आणि तो अनुभव त्याच्या प्रत्येक चालीत दिसत होता. तो गेम खेळताना फक्त भांडणांवर नाही, तर स्ट्रॅटेजी, ऑब्झर्वेशन आणि टायमिंग यावर भर देत होता. समोरचा खेळाडू काय खेळतोय हे शांतपणे पाहणं, योग्य क्षणी मुद्दा उचलणं आणि टास्कमध्ये पूर्ण ताकद लावणं, ही त्याची स्टाईल आहे. कधीकधी त्याची आक्रमकता प्रेक्षकांना जास्त वाटली, तर काहींना तो सीझनमधला शार्पेस्ट ब्रेन वाटला. कमी ड्रामा, जास्त प्लॅनिंग आणि मी शांत आहे म्हणजे वीक नाही, हा ॲटिट्यूड घेऊन त्याने बिग बॉस मराठीचा गेम वेगळ्या लेव्हलवर नेला. तुम्हाला त्याचा गेम कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या स्टोरीजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.